नमस्कार, मी लतिका। आज आपण मिक्स भाजी बनवूया। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला एक पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे बघा। छोटा एक चमचा टाकायचं जिरं चांगलं फुटून द्यायचं। त्यात टाकायचे 2 छोट्या आकाराचे तेजपत्ते। त्यात टाकणार आहे मी थोडासा कढीपत्ता। त्यात टाकायचे आपल्याला थोडीशी हिंग पावडर आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बघा मी चॉपरला असा बारीक करून घेतलेला आहे। कांदा बघा मी टाकून घेतलेला आहे। आता हा कांदा काय करायचा, मीडियम गॅसवर चांगला भाजून घ्यायचा। कांदा बघा चांगला भाजलेला आहे। ह्याच्यामध्ये टाकले एक हिरवी मिरची, अर्धा इंच आलं आणि 7 पाकळ्या लसणाच्या अशा कुटून घेतलेल्या आहेत। आता हे पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये एक मीडियम आकाराचा टोमॅटो घेतलेला आहे, असं चॉपरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही ही कांदा, लसूण, हिरवी मिरची, टोमॅटो ह्याची जरी पेस्ट जरी केली तरी चालेल। आता ह्याला 2 मिनटं परतून घ्यायचं। मस्त असं बघा 2 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे बारीक। त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। हळद टाकल्यानंतर 1 मिनिटभर बघा मी चांगलं परतून घेतलेलं आहे। गॅस बारीकच आहे। त्याच्यामध्ये बघा वेज कोल्हापुरी मसाला 1 चमचा, धने जिरे पावडर 1 चमचा, फक्त मिरची पावडर आहे ही 1 चमचा, चवीप्रमाणे टाकायचं मीठ आणि हे सगळं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचे गॅस मिडियम करून। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि 1 मिनिटभर मी परतून पण घेतलेलं आहे। गॅस केलेला आहे मी मिडियमच। आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे पाणी। हे जेवढे पण मी मसाले जे टाकले होते ना त्यांच्या सगळ्यांच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत आणि 1 ग्लास एवढा आकाराचा आहे बघा मी तेवढं पाणी ओतलेलं आहे। मस्त असं पहिलं मिक्स करून घ्यायचं। मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याच्यावर ठेवायचे बघा झाकण एक 5 ते 7 मिनिट। भाज्या कोणत्या कोणत्या आहेत बघा, फ्लावर घेतलेला आहे, फरसबी घेतले, गाजर घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे ह्याच्यामध्ये, परत ह्याच्यामध्ये मका घेतलेली आहे फ्रेश। अशा सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं मी भाज्या घेतलेल्या आहेत। तुमच्याकडे ज्या असतील त्या भाज्या जरी तुम्ही घेतल्या तर चालेल। आणि हा 1 मुठभरपेक्षा जास्त असा मोठा भरून पत्ताकोबी घेतलेला आहे। 5 ते 7 मिनिट झालेला आहे बघा, आपण झाकण ठेवलं तर बारीक गॅसवर। अशा पद्धतीत बघा मसाला झालेला आहे, मस्त असा होतो। आता त्याच्यामध्ये ह्या जेवढ्या भाज्या घेतल्या त्या सगळ्या मिळून बघा अर्धा किलो आहेत आणि ह्या काय करणार आहे तर मिक्स करून घेणार आहे। गॅस केलेला आहे मी मिडियम। मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे। गॅस केला होता मी मिडियम। ह्याच्यावर ठेवायचे आपल्याला झाकण 5 ते 7 मिनिट। झाकण काढून घेऊया। आता त्याच्यामध्ये बघा मी काय टाकणार आहे, ह्याच्यामध्ये 150 ग्रॅम पनीर आहे, छोटे छोटे तुकडे करून घेतलेला आहे आणि फ्रोझन वाटाणा आहे बघा। हा फ्रेश जरी तुमच्याकडे असला तरी चालेल। ह्या वाटीच्या मापानं 1 वाटी मी घेतलेला आहे, थोडासा कमी जास्त घेतला तरी पण चालू शकते। कारण ह्या सगळ्या भाज्या थोड्या थोड्या जी होत्या ना, ह्या सगळ्या भाज्या अर्धा किलो होत्या। त्याच्यानंतर वाटाणा आणि पनीर मी टाकलेलं आहे। मिक्स करून घेऊया। ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडीशी कोथिंबीर आणि ही सेम जर भाजी तुम्हाला हॉटेलसारखी जर ग्रेव्हीची बनवायची असेल का नाही तर ग्रेव्ही रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे। मसाले सगळे मी अपलोड केलेले आहेत। गॅस आहे बारीकच आणि आपण त्याला 10 मिनटासाठी परत झाकून ठेवूया। 10 ते 15 मिनटं ठेवायचं बारीक गॅसवर। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं तर आता आपण झाकण काढून घेऊया। मस्त झालेली आहे बघा भाजी आणि साधारणशी जे पाणी आहे ना एवढं पाणी पाहिजे बघा आपल्याला खाताना वगैरे। मग तुम्ही पुरी संग खा, चपाती संग खा, मस्त लागते। एकदा अशी माझ्या पद्धतीनं जरूर करून बघा। एकदम छान चवदार अशी आणि सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे। कुणाकुणाला काय होतं फ्लावर आवडत नाही तर मी एक आयडिया सांगते तुम्हाला। थोडंसं कडक पाणी करायचं आणि खाली उतरून घ्यायचं, त्यात थोडा वेळ फ्लावर ठेवायचा आणि मग तो नितळून घ्यायचा आणि मग परत असा भाजीमध्ये जरी तुम्ही टाकला तरी चालेल, मस्त होईल बघा आणि खाऊसुद्धा वाटेल तुम्हाला। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।